राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या दिवसभराच्या नॉन-स्टॉप ठळक आणि झटपट बातम्यांना सुरुवात करूया. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहेत, त्यामुळे एकही बातमी चुकवू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी सर्वात मोठी बातमी आहे कर्जमाफी योजनेची. कर्जमाफी योजनेचा तब्बल 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 12,58,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तसेच 6,36,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 586 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कर्जमाफीमुळे पात्र शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यानंतर महाडमधून महत्त्वाची बातमी आहे. 3,295 शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान झालेले आहे. महाडमधील 3 गावांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत. 1 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. खाजगी क्लासेससंदर्भातही मोठा निर्णय समोर आला आहे. महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र अधिनियमन 2026 चा मसुदा प्रसिद्ध झालेला आहे. खाजगी क्लासेसना आता 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. दिवसाला 5 तासांपेक्षा अधिक शिकवणीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच शाळेतील शिक्षकांना क्लासमध्ये शिकवता येणार नाही. येवला तालुक्यात पावसाची ओढ कायम असल्याने शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी कसरत सुरू आहे. तुषार सिंचनच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. पावसाची प्रतीक्षा असताना शेतकरी पिके वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. लासलगावमधून कांद्याबाबत महत्त्वाची बातमी आहे. लासलगावहून 840 टन कांदा राजधानीतील ग्राहकांसाठी दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा दरावर दबाव येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. द्राक्ष उत्पादकांसाठीही महत्त्वाची बातमी आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागांना संरक्षण मिळावे, यासाठी क्रॉप कव्हरमधील स्थगिती तातडीने उठवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. बीडमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणात गंभीर बाब समोर आली आहे. बनावट आवक जावक क्रमांकाचा झोल एसआयटीच्या तपासामध्ये उघड झालेला आहे. या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीसाठी समिती लवकरच बीडमध्ये दाखल होणार आहे. महाडच्या खाडीपट्ट्यामध्ये मात्र भात शेती बहरली आहे. समाधानकारक पावसामुळे भात शेतीला सोन्याचे दिवस आले असून शेतकरी राजा सुखावला आहे. रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल प्रणालीच्या माध्यमातून मोबाईल ॲप्लिकेशनवरून खताचे बुकिंग करता येणार आहे. कांद्याची आवक घटल्याने अनेक ठिकाणी कांद्याचे भाव दुप्पट झाले आहेत. इचलकरंजीमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. साखर 20 ते 22 रुपयांनी महागली असून गूळ थेट 65 रुपयांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांना उद्योगपतींप्रमाणेच सवलती मिळायला हव्यात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशन सुरू झाले असून माणिकराव कोकाटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. बफर स्टॉकच्या कांद्याच्या खरेदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. निकृष्ट खरेदी करून बाजारातील दर दडपण्याचा डाव केला जात असल्याचा आरोप होत आहे. रिकव्हरीसह कांदा पाठवण्याच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील तब्बल 40% पीक क्षेत्र अद्याप फार्मर आयडीविना असल्याचे समोर आले आहे. ग्रिस्टेकच्या अंमलबजावणीमध्ये राज्यासमोर नोंदणीचे मोठे आव्हान आहे. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सहकार विभागाकडून वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. सुट्या तेलावर सरसकट बंदी नाही, मात्र भेसळ रोखण्यासाठी एसओपी लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिले आहेत. पातूर तालुक्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी ग्रुपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सोयाबीन निर्यातीबाबतही चिंता वाढवणारी बातमी आहे. 2023 ते 24 मध्ये 19.9 लाख टन असलेली सोयाबीन निर्यात 2025 ते 26 मध्ये 10 लाख टनांवर आली आहे. 2026 ते 27 मध्ये ही निर्यात याच पातळीवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशांतर्गत मागणी आणि वापर मोठ्या पातळीवर कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभाग म्हणजेच IMDने काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 75 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. भंडारा, तांदळी आणि नांदखेड परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. सोयाबीन, कपाशी आणि इतर पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंडगाव परिसरामध्ये सोयाबीन तसेच कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. दिनमरोडा परिसरामध्ये कपाशी धोक्यात आली आहे. दमदार पावसाची प्रतीक्षा असून मजुरांच्या हातालाही काम नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्याचे आता फक्त 37 दिवस शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. पाऊस प्रणाली अशक्त असून एल निनोचा प्रभाव कायम असल्याचे सांगितले जात आहे. पूर्व विदर्भामध्ये काही भागात पावसाची हजेरी लागली असली तरी सोयाबीनला फूल कमी आहे. कपाशी आणि तुरीची वाढ खुंटलेली आहे. कीड आणि रोगांचा प्रादुर्भावही वाढला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. 24 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पावसाच्या दीर्घखंडामुळे 44 लाख हेक्टरवरील सोयाबीन संकटात सापडले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 23 दिवसांपासून पावसाची ओढ असून उन्हाचा चटका वाढल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. कर्जमुक्ती योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांच्या वारसांनाही मिळणार आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांसाठीही महत्त्वाची बातमी आहे. आता निवृत्तीनंतरसुद्धा कर्मचाऱ्यांना शासकीय घरामध्ये राहता येणार आहे. पाल्याचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत ही सवलत मिळणार असल्याची माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यात पावसाची हुलकावणी कायम आहे. हजारो हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. पिकांची वाढ खुंटली असून बियाणे आणि खतांवर केलेला खर्चही अडचणीत आला आहे. बुलढाण्यामध्ये कांद्याचा भाव 50 रुपयांवर पोहोचला आहे. आवक घटल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले असून किरकोळ बाजारातील कांदा महागल्याने घरचे बजेट कोलमडले आहे. पाणीटंचाईसंदर्भातही महत्त्वाची बातमी आहे. गतवर्षीचा विहीर अधिग्रहणाचा निधी मिळाला असला तरी यंदाचे प्रस्ताव अद्याप अप्राप्त आहेत. पाणीटंचाई कृती आराखड्यातील उपाययोजनांसाठी निधी मागणीचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात 97.69% खरीप पेरणी झालेली आहे. कपाशी आणि हळदीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र काही भागात उडदाचे क्षेत्र घटले आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये शिवभोजन केंद्रांच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 35 शहरांमध्ये 16 शिवभोजन केंद्रे असून 6 वर्षांपासून अनुदानात वाढ झालेली नाही. अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांनी अर्धन आंदोलन केले आहे. 2 वर्षांपासून सिंचन विहिरीचे अनुदान रखडले असून तब्बल 8,000 शेतकरी प्रतीक्षेत आहेत. साखरेच्या दरवाढीमागे 20,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 40 साखर कारखाने असूनही साखरेची टंचाई जाणवत आहे. साखरेचा दर 75 रुपये किलो तर गुळाचाही दर 75 रुपयांवर पोहोचला आहे. 2 दिवसांत 18 ते 23 रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. 33 वाड्या वस्त्यांवरील 7625 नागरिक टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्यातसुद्धा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 5 ग्रामपंचायतींचे टँकर मागणीचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. आंदोलनाची दखल घेत अखेर सांगोला फाटा क्रमांक 5 मध्ये पाणी सोडण्यात आले आहे. 8 दिवसांत आलेगावपर्यंत पाणी पोहोचले. तरीही शेतकरी धरणे आंदोलनावर ठाम आहेत. पावसाअभावी खरीपाची पेरणी रखडली आहे. पशुधनाच्या किमती घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. मोडणीम परिसरात चारा डेपो तात्काळ सुरू करण्याची मागणी केली जात आहे. एकरूप तलावामध्ये 200 मेगावॅटचा तरंगता सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी टाटा पॉवरसह नामवंत 23 कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. फळ बाजारात ड्रॅगन फ्रूट आणि ॲव्होकॅडोची चलती पाहायला मिळत आहे. विदेशी फळांचा गोतावळा वाढला असून परदेशी सफरचंदांनीही मोठी मजल गाठली आहे. पेठ तालुक्यामध्ये भात लावणीची कामे पूर्णत्वाकडे आहेत. उशिरा सुरू झालेला पाऊस टिकून असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जरांगे यांनी आंदोलन होणारच असे स्पष्ट केले आहे. मंत्र्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचे सांगण्यात आले आहे. 58 लाख कुणबी नोंदी दाखवा अशी मागणी असून 28 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली आहे. 1 गुंठाही जमीन मोजू देणार नाही असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर मोजणीला विरोध करता येणार नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पावसासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल पाहायला मिळाली आहे. पिके करपू लागल्याने सोनपेठ तालुक्यात शेतकऱ्यांनी आकाशात मिठाचा धूर सोडण्याचा प्रयोग केला असून 72 तासांचा प्रतीक्षा कालावधी सांगितला जात आहे.
महाडीबीटी 2.0 पोर्टलवर 121 योजना असल्या तरी पोर्टल वारंवार ठप्प होत असल्याने शिष्यवृत्तीचा मार्ग खडतर झाला आहे. आठवडाभरात प्रक्रिया सुरळीत होण्याचा समाजकल्याण विभागाचा दावा आहे. शेतकऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी आता सहाय्यकच पीक पाहणी करणार आहेत. प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यक असणार असून एकसमान, अचूक आणि विश्वसनीय माहितीसाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. सेना प्रकल्पामध्ये 310 क्युसेकने पाणी आल्याने आष्टी तालुक्यातील टँकरग्रस्त गावांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी पाणी विसर्ग 20 क्युसेकपेक्षा कमी असल्याने पाणी सेना प्रकल्पात पोहोचत नव्हते. परळीच्या ओंकार साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. FRPचे 4.5 कोटी रुपये थकल्याने ही कारवाई करण्यात आली असून साखर आयुक्तांनी आदेश दिले आहेत. मान्सूनच्या पावसाने ऑगस्टमध्ये पाठ फिरवल्याने खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये 64% पावसाची तूट दिसून येत आहे. हवामानाचा फटका आणि भावाची घसरण यामुळे उत्पादक संकटात सापडले आहेत. करुंदा पट्ट्यात केळी उत्पादकांची कंबर मोडली आहे. निसर्गाच्या कोपानंतर आता बाजारभावाचा फटकाही शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी मित्र बना आणि दरमहा 1000 रुपये मानधन कमवा. कृषीच्या आत्मा योजनेअंतर्गत निवड होणार असून योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी खासदारांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. आधार कार्ड अपडेट न केल्यास मुलांचे रेकॉर्ड धोक्यात येऊ शकते. MBU करण्यासाठी मुलाला आधार सेवा केंद्रामध्ये घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिरचीला फक्त 6 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आहे. हसनाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपकेंद्रामध्ये हमीभावाची मागणी करण्यात आली आहे. हदगाव परिसरात हातात रंधा आणि मनात कलेचा झपाटलेला वारसा पाहायला मिळतोय. मात्र घरकुलाच्या 4थ्या हप्त्यासाठी शेतकरी आणि लाभार्थ्यांना हेलपाटे घालावे लागत आहेत. शासकीय रुग्णालयामध्ये आता घरासारखा आहार मिळणार आहे. महिला बचत गटांना कंत्राट देण्यात येणार असून रुग्णांच्या जेवणाची समस्या सोडवण्यासाठी आणि आहार व स्वच्छतेसाठी निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव परिसरामध्ये 2300 कोटी रुपयांच्या सोयाबीनवर पाण्याविना संकटाचे ढग दाटले आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा घटला आहे आणि चिंता वाढली आहे. पिकांना तातडीने पावसाची गरज आहे. कुठे 56% तर कुठे 79% पाऊस झाला आहे. बळीराजा हवालदिल झालेला आहे. पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेती आणि वापरासाठी पाण्याची नितांत गरज आहे. पावसाची ओढ आणि अळीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात आहेत. कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 85 दिवसामध्ये 53 दिवस पावसाने दडी मारली आहे. जून जुलैने तारले, मात्र ऑगस्टने चिंता वाढवली. 24 दिवसामध्ये केवळ 5 दिवस पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये 96 संस्थांचे जाळे असूनही दूध संकलनाची धार बारीकच आहे. अमरावती जिल्ह्यावर आभाळाची माया असली तरी पिकांना पोषक पावसाची कृपादृष्टी मिळालेली नाही. ढग बरसण्याची शेतकऱ्यांना अतीव प्रतीक्षा आहे. पाणीटंचाईमुळे खरीप पिकांवर दुष्काळाची छाया गडद होत आहे. आता लाडक्या लेकींना 1 लाख रुपये मिळणार असून अर्ज ऑनलाईन करता येणार आहेत. पहिली, 6वी आणि 11वीच्या प्रवेशावेळी अनुदान मिळणार असून अंतिम टप्प्यामध्ये 75,000 रुपयांची मदत मिळणार आहे. सेंट्रल डिजिटल पीक पाहणीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तांत्रिक गोंधळ आणि मनमानी कारभारामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्ते अपघातानंतर जखमी व्यक्तींना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे महत्त्वाचे आहे. जखमींना मदत करणाऱ्यांना 25,000 रुपयांचे इनाम मिळणार असल्याची माहिती आहे. रानडुकरांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. विहीर खचून वर्ष उलटले आहे, मात्र भरपाईची प्रतीक्षा कायम आहे. अतिवृष्टीमुळे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. 2 महिन्यांनंतर स्काउट गाईडच्या गणवेशासाठी निधी मिळाला आहे. 3,40,00,000 रुपये प्राप्त झाले असून ताळमेळ करताना शाळा समितीची कसरत होणार आहे. शासन वर्षाला 43,000 रुपये देत असून अर्जासाठी आता 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना आणि वसतिगृहाची सोय असून प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य असणार आहे. 40 गावांमध्ये मका पिकावर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. पावसाच्या खंडामुळे वाघुडस परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.
अंबडनेरामध्ये शेतकऱ्यांच्या नोंदीत घोळ झाल्याने ज्वारी खरेदी थांबली आहे. ज्वारी खरेदीला क्रमांकांचा खोडा निर्माण झाला असून 6 दिवसांपासून केंद्र बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसभरातील नॉन स्टॉप ठळक आणि झटपट बातम्या. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण शेतकरी अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.